लिंबू म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात अगदी रोज आपण सगळेजण वापरतो असं एक फळ आहे. भाजी असू दे, वरण भात, उपमा, पोहे अशा सगळ्या पदार्थांची चव वाढवणारं लिंबू. पण लिंबू म्हणजे फक्त व्हिटॅमिन सी किंवा उन्हाळ्यातलं सरबत, नाहीतर मग वजन कमी करण्यासाठी सकाळी कोमट पाण्यात घालून प्यायचं, असे त्याचे बाकीचे सुद्धा उपयोग आपल्याला माहिती आहेत. पण आयुर्वेद आणि मॉडर्न सायन्स या दोन्ही दृष्टीनं पाहिलं तर हे पचनावर काम करतं, चवीची जाणीव आणखी चांगली करायला मदत करतं, काही वेळा अन्नातील पोषक तत्वांचं ऍब्सॉर्प्शन सुधारायला मदत करणार आहे. पण त्याच वेळी जर चुकीच्या पद्धतीने घेतलं तर ऍसिडिटी, दातांची झीज, पित्त खूप वाढणं, उष्णता वाढणं असे इतर त्रास सुद्धा होतात. म्हणजे प्रश्न फक्त लिंबू चांगला आहे का हा नाही, तर खरा प्रश्न आहे की लिंबू कोणासाठी, कधी, किती, कशाबरोबर असं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिंबूचे असे शास्त्रीय उपयोग पाहणार आहोत. त्या काही फक्त घरगुती टिप्स नाहीत बरं का, तर शरीराच्या एकूण फिजिओलॉजीला समजून घेणे. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण कदाचित आज नंतर तुम्हाला लिंबूकडे पाहण्याची तुमची दृष्टी बदलून जाईल. एकतर असे बरेच लोक आहेत की जे वर्षानुवर्ष रोज सकाळी लिंबू पाणी पित असतात उपाशीपोटी. तुमच्याही आजूबाजूला असे लोक असतील. म्हणूनच आजचा व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे लिंबूची शास्त्रीय माहिती सगळ्यांना मिळेल. मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आयुर्वेदाचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात कसा करायचा हे समजून घेण्यासाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भावप्रकाश नावाचा ग्रंथ आहे, त्यात सांगितले की लिंबूच्या अनेक जाती आहेत. त्यापैकी आपण हे वापरतो ते आहे कागदी लिंबू. त्याच्या गुणांचं वर्णन करताना खूप छान श्लोक आलेले आहे भावप्रकाश मध्ये. त्यात म्हटलंय पहिला गुण आहे त्याचा कृमी समूह नाशनम, अनेक प्रकारचे कृमी नष्ट करणारे. कृमी म्हणजे विविध प्रकारचे असतात, काही स्थूल आहेत म्हणजे पचन संस्थेमध्ये जे जंत होतात ते, आणि काही सूक्ष्म कृमी आहेत म्हणजे व्हायरस, बॅक्टेरिया ज्यामुळे इन्फेक्शन होतात ते. तर असे हानिकारक जे काही जीवाणू, विषाणू असतात त्यांना आयुर्वेदानुसार कृमी म्हटले. तर या व्हायरस, बॅक्टेरिया, जंत या सगळ्यांचा नाश करणारा असा लिंबूचा पहिला गुण सांगितलेला आहे. दुसरं आता याची चव आम्ल म्हणजे आंबट आहे आणि गुणांनी हे तीक्ष्ण आहे. याचा तीक्ष्ण गुण कसा समजून घ्यायचा, तर तुम्ही सर्वांनी सो निंबू की शक्ती ही जाहिरात पाहिली ना. अनेक ऍडव्हर्टाईज मध्ये सांगतात की लिंबूची शक्ती भांड्यातला चिकटपणा किंवा कपड्यांवरचा डाग काढून टाकते. हाच गुण आहे, त्याला म्हटलंय भेदन. हा तीक्ष्णतेमुळे येतो. म्हणजे एखाद्या पेशीमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी आत जाऊन तिथले दोष, तिथली अशुद्धता बाहेर काढणं खेचून हे लिंबूचं काम आहे. खडू किंवा मुलतानी माती किंवा चुना असतो किंवा जुन्या शहाबादी फरशा असतात ना, त्यावर लिंबूचा रस पिळला तर लगेच पांढरा डाग पडतो आणि फसफस असा आवाज येतो. लिंबूमध्ये असतं सायट्रिक ऍसिड. त्याचा गुण तीक्ष्ण आणि भेदन असल्यामुळे अशी केमिकल रिॲक्शन होते ती शरीराच्या बाहेर सुद्धा दिसते आणि शरीराच्या आत सुद्धा होत असते. पुढचा आहे गुण नंबर 3, वात पित्त कफ शूलिने हितम. म्हणजे वात पित्त कफ अशा कुठल्याही कारणाने जर पोटदुखी होत असेल तर लिंबू ही वेदना दूर करणार आहे. बहुतेक वेळा जेव्हा एखादा दोष बिघडतो तेव्हा विविध प्रकारांनी अपचन होतं, पोटात दुखायला लागतं. तर अपचनासाठी लिंबू हे छान सोल्युशन आहे. खूप जड अन्नामुळे पोटात दुखणं, कृमींमुळे पोटात दुखणं किंवा गॅसेस असल्यामुळे होणाऱ्या सगळ्या वेदना ज्या आहेत त्यामध्ये लिंबूचा छान फायदा होतो. लिंबूचा एक आणखी महत्वाचा गुण आहे की ते बद्धकोष्ठता असू दे, अपचन किंवा जुलाब अशा वेगवेगळ्या विरुद्ध समस्यांमध्ये सुद्धा उपयोगी आहे. जर कॉन्स्टिपेशन असेल तर लिंबू पाणी पिल्यामुळे फायदा होतो. तसंच जर जुलाब होत असतील तर लिंबू सरबताने फायदा होतो. अपचनामध्ये जर लिंबू मध किंवा आल्याबरोबर घेतला तर आणखी चांगला फायदा होतो. पुढचा चौथा गुण आहे लिंबूचा महत्वाचा, अग्निदीपन. ज्यांना अग्नी मंद झाल्यामुळे भूक लागत नाही किंवा जेवणात इंटरेस्ट नसतो, चव नसते, त्यांच्यासाठी छान आहे लिंबू. डाळी किंवा जे काही जड अन्न आहे म्हणजे गहू, तांदूळ हे जर आहारात जास्त असेल तर हे अन्नपदार्थ पचायला वेळ लागतो आणि ज्यांचं पचन मुळात मंद असतं त्यांना याच्यामुळे गॅसेस होतात. आणि म्हणून आपण सगळ्या डाळी, कडधान्य, भात, पोहे, साबुदाणा खिचडी अशा जड पदार्थांमध्ये लिंबू पिळून घेतो. कोणत्याही प्रकारच्या डाळी असू देत, मूग, मसूर, विशेषतः हरभरा, हे पदार्थ पचायला सोपे या लिंबूमुळे होतात. आता याचा पुढचा 5वा गुण आहे मेदोनाशक. अग्निदीपन आहे, पाचन आहे. हे केल्यामुळे अग्निदीपन पाचन या गुणामुळे मेद कमी होतो, कारण हा लघु आहे. आणि वात कफनाशक आहे. जेव्हा शरीरात जडपणा असतो किंवा वायूमुळे पोट फुगतं तेव्हा लिंबू हे कमी करण्याचं काम करतो. यामुळे मेटाबॉलिक रेट वाढतो आणि फॅट्सचं डिझॉल्व्ह व्हायला फॅट्स मदत होते. पुढचा उपयोग याचा अँटीसेप्टिक असल्यामुळे त्वचा रोगांमध्ये सुद्धा होतो. शरीरावर पित्त उठणं, खाज येणं किंवा केसांमध्ये डॅन्ड्रफ होणं या सगळ्यात लिंबूच्या रसाने फायदा होतो. जर अंगावर खाज येत असेल
तर नारळाच्या तेलात थोडा लिंबूचा रस मिसळून शरीरावर लावावा. जर चेहरा खूप ऑइली असेल किंवा पिंपल्स येत असतील तर थोडा लिंबूचा रस आणि थोड्याशा पाण्यात आपला अरहमचा फेस पॅक किंवा मुलतानी माती लावली तर चेहऱ्यावरचा तेलकटपणा कमी होतो आणि एक क्लीन फील येतो चेहऱ्याला. पण केसांवर वारंवार लिंबू लावताना काळजी घ्यावी. जर खूप जास्त प्रमाणात लिंबू लावलं तर केस पांढरे होतात बरं का. जर तुमची स्काल्प खूप ऑइली आहे किंवा खूप जास्त ऑइली प्रकारचा कोंडा आहे तर थोडं नारळाचं तेल, कापूर आणि लिंबूचा रस मिक्स करून स्काल्पला अधूनमधून लावायचं आणि साधारण 1 तासाभराने हर्बल हेअर वॉशने केस धुवायचे. तर ऑइली जो कोंडा असतो त्याच्यामध्ये खूप छान फायदा होतो. याचा पुढचा 7वा गुण आहे विषनाशक. खूप इंटरेस्टिंग गुण आहे हा, की विषविव्हल असे रुग्ण आहेत त्याच्यामध्ये हा वापरावा असं भावप्रकाशात म्हटले. म्हणजे काय तर ज्यांच्यावर विषाचा दुष्परिणाम झालाय अशा व्यक्तींनी वापरावा. आता तुम्ही म्हणाले याचा आपल्याला काय फायदा आहे, कारण आपल्या आहारात कुठून विष जाणार आहे. पण आपण दररोज स्प्रे केलेल्या किंवा फर्टिलायझर्सच्या, केमिकल्सच्या भाज्या, फळं, अन्न खातो आहोत. ते एक प्रकारचं टॉक्झिन आहे. किंवा जी व्यसन आहेत, धूम्रपान आहे, मद्यपान आहे, यामुळे आपलं लिव्हर, किडनी यासारख्या महत्वाच्या अवयवांवर टॉक्झिक इफेक्ट होत असतो याचा. कारण जेव्हा कोणतंही विष आपल्या शरीरात जातं तेव्हा आपल्या शरीराची सिस्टीमच आपोआप ते बाहेर काढण्याचं काम करते आणि त्यात महत्वाची भूमिका असते लिव्हर आणि किडनीची डिटॉक्स करण्यासाठी. म्हणून लिंबू यांना मदत करणार आहे. मॉडर्न सायन्सनुसार सुद्धा अल्कोहोल किंवा कुठल्याही ड्रिंक्सचा नशा ज्याने येते त्या ड्रिंक्सचा वापर कमी करण्यासाठी लिंबू वापरलं जातं. म्हणजेच कुठलेही टॉक्झिन्स शरीरातून बाहेर काढण्यासाठी लिंबूचा उपयोग होतो. आता याचा पुढचा गुण आहे अरुची नाशक. आंबट आहे त्यामुळे जिभेवर पडलं की लिंबूमुळे जास्त लालास्त्रा होतो आणि पचनाची प्रक्रिया पोटापेक्षा आधी तोंडातच सुरू झालेली असते. म्हणून योग्य प्रमाणात जेवणाबरोबर लिंबू घेतलं तर तोंडाला चव येते. आता याचा सगळ्यात महत्वाचा गुण म्हणजे संशोधनानुसार यामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी आहे. त्यामुळे लोह म्हणजे आयर्नच्या ऍब्सॉर्प्शनला लिंबू मदत करतो. आपल्या अनेक कडधान्यांमध्ये, पालेभाज्यांमध्ये, धान्यांमध्ये आयर्न आहे, पण शरीराला ते वापरता येईल अशा स्वरूपात कन्व्हर्ट करण्यासाठी लिंबू मधलं व्हिटॅमिन सी मदत करतं. म्हणूनच डाळी, कडधान्य, भाजी, कोशिंबीर या म्हणजे लिंबू टाकला तर चव वाढते आणि आयर्न ऍब्सॉर्प्शन सुद्धा होतं. तर हे झाले लिंबूचे महत्वाचे गुण किंवा फायदे. आता लिंबूचे अनेक फायदे असले तरी याचा वापर विचार करून आणि जपून करायचा, कारण लिंबू हे एक तीक्ष्ण औषध सुद्धा आहे. रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिण्याचे फायदे अनेक लोक सांगतात, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आयुर्वेद सकाळी रिकामी पोटी लिंबू पाणी पिण्याचा सल्ला कुठेच देत नाही. एकतर सकाळी रिकाम्या पोटी खूप पाणी सुद्धा पिऊ नये, त्यामुळे अग्निमंद होतो. आणि सगळ्यात आधी आंबट कुठलाही पदार्थ घेऊ नये असं आयुर्वेद म्हणतो, यामुळे पित्त वाढतं. जर तुम्हाला हे सगळे आपण पाहिलेले फायदे हवे असतील आणि त्यासाठी लिंबू वापरायचा असेल तर तुम्ही दुपारी किंवा 2 जेवणांच्या मध्ये लिंबू पाणी घेऊ शकता किंवा जेवणात घेऊ शकता. विशेषतः जड जेवणानंतर लिंबू पाणी घेतलं तर जेवण पचायला मदत होते. म्हणून हॉटेलमध्ये जेवलं, मैद्याची रोटी किंवा पनीर खाल्ला तर त्यानंतर आपण लिंबू पाणी घेतो, त्यामुळे पचन सुलभ होतं. उन्हाळ्यात सुद्धा फक्त लिंबू पाणी घेण्यापेक्षा सरबत जास्त बेटर, कारण लिंबू आम्ल आहे, तीक्ष्ण आहे. याचा अतिरेक झाला तर यामुळे हाडांचं म्हणजे अस्थिधातूचं नुकसान होऊ शकतं, केस खूप गळू शकतात. म्हणून लिंबूचा वापर आपल्या प्रकृतीचा विचार करून करायचा. जेवणाबरोबर किंवा सरबतात तुम्ही लिंबू घ्या. खूप वर्ष खूप जास्त प्रमाणात लिंबूचा अतिरेक केला तर केस, डोळे यांच्यावर सुद्धा परिणाम होतो बरं का. कारण याचा जो आम्ल गुण आहे तो क्षरण करतो म्हणजे झीज करतो. जसं जास्त ऍसिडमुळे नुकसान होतं तसंच काम खूप जास्त प्रमाणात लिंबू घेतला तर होऊ शकतं. खूप जास्त लिंबूमुळे दातांचं इनॅमल असतं ना, त्याला सुद्धा नुकसान होऊ शकतं. म्हणून लिंबू पाणी पिलं तर साध्या पाण्याने त्याच्यानंतर गुळण्या करणं खूप महत्वाचं आहे. अनेक लोक आहेत बघा, किडनी स्टोनसाठी भरपूर लिंबूचा रस पिण्याचा सल्ला देतात औषध म्हणून. यामागचं त्यांचं लॉजिक असं असतं की आंबट आणि तीक्ष्ण गुण आहे त्यामुळे किडनी स्टोन विरघळून जाईल. पण याबरोबर शरीरातलं कॅल्शियम नष्ट होतं, ऍसिडिटी वाढते, हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणून जेव्हा सोशल मीडियावर कोणी काही करायला सांगतं तेव्हा त्याचा अतिरेक करू नका. शिवाय आधीच खूप तिखट मसालेदार आहार असेल तुमचा तर त्यावेळी उष्णता वाढलेली असते, आणखी लिंबू घेणं म्हणजे आणखी ऍसिडिटी वाढवणे. आयुर्वेदानुसार सगळे आंबट अन्नपदार्थ उष्ण वीर्याचे असतात, आवळा, द्राक्ष आणि डाळिंब हे 3 पदार्थ सोडून. म्हणून आयुर्वेदानुसार आवळा हे सर्वात श्रेष्ठ आंबट फळ आहे. तुम्हाला हवंच असेल सकाळी रिकाम्या पोटी काही घ्यायचं असेल तर आवळ्याचा रस किंवा आवळ्याची पावडर घेऊ शकता तुम्ही पाण्याबरोबर. लिंबू पाण्यापेक्षा हे बेटर ऑप्शन आहे, कारण आवळा आम्ल आहे पण रसायन आहे, उष्ण नाही, तीक्ष्ण नाही, थंड गुणधर्माचा आहे.
म्हणून शरीराला नुकसान न पोहोचवता आवळ्याचे खूप सारे फायदे, व्हिटॅमिन सी चे सगळे फायदे मिळतात. आता रोज सकाळी डिटॉक्स म्हणून जे वर्षानुवर्ष नियमित लिंबू पाणी पितात त्यांनी एक लक्षात घ्या की आपली प्रकृती, पचनशक्ती, ऋतू हे वेगवेगळे असतात. म्हणून एक गोष्ट एकासाठी चांगली असू शकते ती दुसऱ्यासाठी तेवढीच चांगली असेल असे नाही. म्हणून सोशल मीडियावरचे असे ट्रेंड फॉलो करताना खूप विचार करा. आता सगळ्यांना लक्षात आलं असेल की लिंबूमध्ये आरोग्यासाठी काय फायदे आहेत आणि ते घेण्याची योग्य पद्धत काय. मला आशा आहे की तुम्हा सगळ्यांना आजची माहिती उपयोगी वाटली असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं, दैनंदिन जीवनात तुम्हाला या माहितीचा आरोग्यासाठी नक्की फायदा होईल. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या विषयावर बघायला आवडेल? ताक, मध किंवा तूप असे कुठलेही विषय मला कमेंट्समध्ये नक्की लिहा. तुमच्या सूचनेनुसार आपण या विषयांवर पण शास्त्रीय सविस्तर व्हिडिओ नक्की बनवूया. भेटू अशाच उपयुक्त विषयासह पुढच्या व्हिडिओमध्ये. शुभम भवतु. धन्यवाद.